अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। उद्या आहे पौषपदी पौर्णिमा, म्हणजे भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेला आपण पौषपदी पौर्णिमा असं म्हणत असतो। त्यातल्या त्यात उद्या ग्रहण पण आहे, चंद्रग्रहण आहे, अर्थात ते भारतात दिसणार आहे। बऱ्याच महिलांचा संभ्रम असा आहे की ताई नेमकी सत्यनारायण कधी करायचं, आणि ज्या काही आता वेदकाळ म्हटलं तर अगदी तो दुपारी 12:30 नंतरच आहे। मग 12:30 नंतर काहीच करायचं नाही का? आता गर्भवती महिलांना बरेच काही संभ्रम आहेत, काही अडचणी आहेत, ते मी आज क्लिअर करणार आहे। व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। बघा, सगळ्यात आधी तर पौर्णिमा आज रात्रीच, म्हणजे आज रात्री चतुर्दशी असणार आहे आणि अनंत चतुर्दशी आहे। तर आज 1:43 चतुर्दशी आहे। त्याच्यानंतर लगेच आजच्या रात्रीच पौर्णिमा सुरू होणार आहे आणि तो उद्याचा दिवस संपूर्ण असणार आहे, म्हणजे उद्याचा पूर्ण दिवस पौर्णिमा असणार आहे। जो काही ग्रहणाचा काळ आहे, जो काही वेदकाळ ज्याला म्हणतात, बघा वेदकाळ म्हणजेच काय, ग्रहण जेव्हा लागणार असतं ना तेव्हा त्याच्यात 10-11 तास तो काळ असतो। मग त्याच्यात काहीच करायचं नाही का, किंवा मी गर्भवती आहे ताई मी काय करू? सगळ्यात आधी तर ग्रहण अजिबात वाईट नाही आहे। तुम्हाला शक्य असेल तर 5:50 लिक्विड फॉर्ममध्ये तुम्ही खाऊ शकता, पण ज्यांना काहीच शक्य होत नाही त्यांनी उद्या रात्री 9:57 आधी तुम्ही जेवण वगैरे करून घ्या आणि गोळ्या वगैरे काय असेल ते घ्या। थोडक्यात काय, 10 नंतर तुम्ही अन्नग्रहण करू शकत नाही, पण ज्यांना पाण्याशिवाय होतच नाही त्यांनी थोडंसं तुळशीचे पानं त्याच्यामध्ये टाका आणि नंतर पाणी ग्रहण करू शकता, कारण तुमच्या तब्येतीशिवाय जगात काहीच महत्त्वाचं नाही आहे। भले तुम्ही प्रेग्नेंट आहात ताई आम्ही जागरण करायचंच का, असं अजिबात नाही आहे। 9:57 ग्रहण लागणार आहे, तर जो 3.5 तास चालणार आहे तर त्याच्यामध्ये फक्त आपण नाम जप करा, जास्तीत जास्त सेवा अर्चा करा, उपासना करावी, एवढंच आहे। तुम्ही जागलंच पाहिजे असं नाही आहे। आणि जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जेव्हा पृथ्वी ही चंद्राला संपूर्ण झाकून टाकते ना, त्याच्यामुळे खूप जास्त जीवाणूंचं संक्रमण होत असतं आणि ते कुठेतरी आपल्या अन्नपदार्थामध्ये होतं, म्हणून या काळात अन्न खायचं नसतं। याचं त्यामागचं कारण आहे। आता शास्त्रामध्ये अर्थात जे काही चंद्रग्रहण आहे तर ते थोडंसं बघू नये किंवा गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी या संदर्भात असतं। मग कोणी आजारी असेल, गर्भवती असेल किंवा ज्यांना 9वा महिना आहे तर त्यांनी गर्भात बाळ आहे तर तुम्ही पाळावं म्हणजे काय, उद्याला शक्यतो बाहेर जाऊ नका, रात्री वगैरे बाहेर जाऊ नका, सेवा करा, सामूहिक सेवा करा, यूट्यूबला लावून द्या। तुम्ही सगळ्या सेवा तुम्ही पठण, श्रवण, मनन, चिंतन सगळं करू शकता, काहीच नाही। ताई मला अगदी 1.5 महिना आहे तरी पण तुम्ही पाळावं। आता पाळावं म्हणजे एका खोलीत शांत बसावं, नामजप करावं, बाकी काही नाही। आता सत्यनारायण बघा सत्यनारायण आपण प्रदोष काळात करत असतो। आता बऱ्याच घरात आज सत्यनारायण झाले, जेव्हा ते सत्यनारायण होतं मग आता दुसऱ्या दिवशी बऱ्याच महिलांचा संभ्रम असतो की आता उद्यासुद्धा आपल्याला सत्यनारायण करायचं आहे। मग तशीच मांडणी तुम्ही ठेवू शकता, उद्या तुम्ही जसं नेहमीप्रमाणे सत्यनारायण करतो तसं करायचं असतं आणि मग तुम्ही परवा उत्तरपूजा करू शकता। पण काही महिलांचं असं असतं की ताई आम्ही आजच सत्यनारायण करतो, उद्या सकाळी उत्तरपूजा करतो आणि संध्याकाळी परत मांडणी करतो। तुमची इच्छा, जर तुम्हाला ते शक्य असेल तर ते तुम्ही करू शकता। आता ग्रहण आणि सत्यनारायण काही संबंध नाही। बरेच लोक देव पाण्यात ठेवतात, त्या देवाला कधी ग्रहण लागतं का? ते देव आहेत, अख्खं ब्रह्मांड ते चालवतात, त्यांना काय ग्रहण लागणार आहे? तुम्हाला सत्यनारायण योग्य पद्धतीने आपण जसं प्रदोषकाळी करत असतो, म्हणजे उद्या तुम्हाला 6, 7, 8 तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला पूजा करायची आहे। तुम्हाला जो काही प्रसाद करायचा आहे तो पण तुम्ही करू शकता, कसलंच बंधन नाही आहे। उलट या वेळेस जास्तीत जास्त नामजप करायचा असतो, सेवा करायची असते। अर्थात सत्यनारायणच्या सेवेला कुठलंही बंधन नाही आहे, तुम्ही उद्या बिनधास्त सत्यनारायण करू शकता। आता जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तरीही तुम्ही सत्यनारायण करू शकता। आणि जो काही काळच नाही ग्रहणाचा मुख्य काळ, तो स्पर्श काळ ज्याला आपण म्हणतो ना, 9:57 असणार आहे। त्याच्या आधी तुमचं सत्यनारायण होऊन जाईल। तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा जरी नसाल तरी तुम्ही बिनधास्त सत्यनारायण करू शकता। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे, उद्या पौषपदी पौर्णिमा आहे। बघा तुम्हाला माहिती आहे का, एक तर पितृपक्ष सुरू झाला आहे आणि दर महिन्याच्या पौर्णिमेला अमावस्येला पिंपळ वृक्षाची सेवा करणं महत्त्वाचं मानलं गेलं आहे। बघा पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान श्री विष्णूंचा वास आहे। आपल्या पितरांना तृप्ती मिळावी किंवा ज्या काही अडचणीतून ते जात असेल, त्यांच्या त्या काही योनीमध्ये त्यांचा जन्म झाला आहे, त्यांच्यासाठी ती सेवा करायची असते। तुमच्या घराजवळ पाऊस खूप जर नसेल आणि जर घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर नक्कीच तिकडे तुम्हाला दक्षिण दिशेला वात करून दिवा लावायचा आहे। दिवा तुम्ही अगदी जी काही पंथी असेल तोच तुम्ही लावू शकता। तिळाचं तेल टाकावं आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाकावे। ज्यांच्याकडे तिळाचं तेल नाही आहे त्यांनी साधं तेल वापरलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करायचा। आता बघा अमावस्येला पिंपळ वृक्षाला आपण प्रदक्षिणा घालतो पण त्याला स्पर्श करत नाही,
पण पौर्णिमेला नक्की स्पर्श करावा. असं म्हटलं जातं की पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा पिंपळ वृक्षामध्ये वास असतो आणि त्यांची कृपा आपल्यावर असावी म्हणून एक दीपदान आपल्याला करायचं असतं आणि ते पितरांच्या स्मरणात करायचं असतं. आता हे सगळ्यात महत्त्वाचं. तर आता ज्या काही तुम्हाला अडचणी असतील तर महिलांना अजिबात घाबरू नका, कन्फ्युजन होऊ नका. तुम्ही आजही सत्यनारायण केला आहात किंवा उद्याही करू शकता. आणि पौर्णिमेचं जे सत्यनारायण असतं अर्थात ते प्रदोषकाळी असतं, तर उद्या तुम्ही 6:30 नंतर बिनधास्त सत्यनारायण करू शकता. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, पितृपक्ष सुरू होत आहे. या पितृपक्षामध्ये काय सेवा करायची, काय दानधर्म करायचा, पितृपक्षाची लक्षणं काय, या संदर्भात आणि कोणती जास्तीत जास्त सेवा करायची या संदर्भातील माहिती मी लवकरच घेऊन येते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.